all the students and all clinical staff. तुम्ही खरंच डिझर्व करता, जे अरेंजमेंट केलेले आहे ते खरंच डिझर्व करता. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी एक असं नर्सिंगचे एक असं फॅमिली आहे असं आज मला खरंच वाटलं की त्यांनी सगळ्यांना इन्व्हॉल्व करून कुणालाही त्यांनी असं डिस्क्रिमिनेट केलेलं नाही आणि प्रत्येकाला त्याचा सन्मान देऊन त्यांना खरंच त्या लेवलला ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल खरंच मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करते आणि त्याने मला खूप मोठा आनंद झालेला आहे की ते ॲज अ फॅमिली मला आज फील करते. आणि अशाच पद्धतीने सगळ्यांच्या मध्ये तुम्ही मिक्स होऊन राहा, कोणालाही असं वेगळं करू नका. आणि याच्यातूनच खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी असतात. मी तुम्हाला खूप काही असं लेक्चर देणार नाही आहे, परंतु जाणारे ज्या मुली आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी खूप आता हे नवीन जग चालू झालेलं आहे. बाहेर पडल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात आणि ते शिकून घेणं गरजेचं आहे. आणि आता खरं तुमचं आयुष्य चालू झालेलं आहे की आता कसं स्ट्रगल करायला. आता इथपर्यंत तुम्हाला कोणीतरी टीचर्स आहेत, तुमचे प्रिन्सिपल असतील किंवा मॅनेजमेंटचे हे जे असतील पर्सन्स असतील, हे तुम्हाला सपोर्ट करत राहतात. पण आता मात्र तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमचं जे काही एक पोझिशन्स आहेत ते तुम्हाला तयार करायचं आहे आणि ते तुमच्यावरतीच डिपेंड राहणार आहे. मी खूप वर्षापूर्वी लक्षात घ्या की आमच्या वेळेस जे होतं की फार वेगळं होतं नर्सिंगमध्ये. ज्यावेळेस ऑगस्टमध्ये पहिली बॅच ज्यावेळेस येते, ॲडमिशन नवीन येतात आणि जाणारी बॅच असतं, म्हणजे आपल्याकडे आज दुबे मॅडम आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. खूप योगायोग आहे आणि त्यांचं आपण खूप जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्या खूप मोठ्या पोझिशन्सवरती आहेत, प्रिन्सिपल म्हणून त्या काम करत आहेत. आज आपल्याकडे ह्या कार्यक्रमासाठी नाही पण असा योगायोग आहे, पण त्या अवेलेबल झाल्या आणि त्यांचं आपण स्वागत करूया आहे. आणि दिवसभर तुम्ही एन्जॉय करणार आहे, तर सगळ्यांनी डिसिप्लिन मेंटेन करून एन्जॉय करा. पण थोडंसं लिमिटेशन्स म्हणून काय करा, एन्जॉय करा. थँक्यू.